रुपाली चाकणकर एसआयटी समोर हजर झालेले आहेत। नाशिकमधून मोठी बातमी आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू होतीये। सध्या त्या एसआयटी पथकासमोर हजर झाल्याचं कळतंय। थोड्या वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। तपासाला संपूर्ण सहकार्य करणार, जे काही खरं आहे ते चौकशीअंती समोर येईलच, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली होती। आणि याच संदर्भातली मोठी बातमी समोर येते। एसआयटी पथकासमोर रुपाली चाकणकर या सध्या हजर झालेल्या आहेत। भोंदू अशोक खरात प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांना अशोक खरात प्रकरणामुळेच द्यावा लागला होता आणि याच प्रकरणातली चौकशी सध्या सुरू आहे। एसआयटी पथकासमोर रुपाली चाकणकर या हजर झाल्याचं कळतंय। त्यामुळे या चौकशी दरम्यान काय अपडेट समोर येते, काय माहिती आपल्याला हाताला लागते ते पाहणं महत्त्वाचं आहे। संपूर्ण राज्याचं या प्रकरणाकडे लक्ष आहे। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तरं त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे। आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांची जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य